तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत असं कळतंय। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिला दिल्ली दौरा आहे, त्यामुळे या दौऱ्यामध्ये काय काय नेमक्या घडामोडी घडतात, कोणाच्या भेटीगाठी होणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि त्या दृष्टीनं शिवसेना आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात पुढे काय पाऊल उचलणार आहे, कोणाची नावं यामध्ये चर्चेत येत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे शिंदेंचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेनेच्या वाट्याला 2 केंद्रीय मंत्रिपदं येणार अशी सध्या चर्चा रंगलेली आहे आणि त्या दृष्टीनं दिल्लीमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। युती जी आहे NDA सोबत ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे। हे आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी झालेली युती नाही आहे आणि तुम्ही बार्गेनिंग कधी आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही। ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे। आमच्या सगळ्यांची शिवसैनिकांची भावना आहे की ह्या राज्यामध्ये कार्यक्षम लोकप्रिय खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांनी जवळजवळ 15 वर्षे काम केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व विविध प्रकल्पांमध्ये राबवलेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं प्रतिनिधित्व करायला त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलं आणि एक डॉक्टर हुशार असलेला फक्त खासदार म्हणून नव्हे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर त्यांनी स्वतःची सिद्ध जी कृतीतून त्यांनी स्वतःमध्ये माझ्या काही गुण आहेत ते गुण त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे की त्यांना केंद्रामध्ये एक चांगलं मंत्रिपद त्यांना मिळावं, कारण गेल्या त्यांच्या ज्या काही शक्यता आहे पंतप्रधान मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता आहे का त्यांच्या चिरंजीवांना करण्याची आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ता त्यांच्याजवळ आहे। आता कुठे ठेवू आणि कुठे नव्हे अशा स्वरूपाची पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती झालेली आहे।